जोगणी परत आणण्यासाठी बापूने सगळे प्रयत्न केले होते, पण 6 जण मरून सुद्धा जोगणी गेल्यामुळे शिगावकरांचा उत्साहच कमी झाला होता. कोणीही जोगणीसाठी लढायला तयार होत नव्हते आणि गावाच्या मदतीशिवाय जोगणी आणणे बापूला शक्य नव्हते. पण अलीकडे मात्र गावात बापूचा दबदबा वाढला होता. तरुण पोरं त्याचं ऐकू लागली होती. स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्याने देऊन खोताने त्यांना स्वतःकडे वळवून घेतले होते. खोतापुढे तरुण मंडळी आता उघड उघड जोगणी परत आणण्याची भाषा करू लागल्याने अनेकांना धीर आला होता. आणि त्यातच एक आश्चर्याची गोष्ट घडली होती, आणि ती म्हणजे बापू खोताने त्याची मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. पुढचा सगळा विचार करून आणि 14,000 रुपयांचा हुंडा देऊन खोताने ती सोयरीक जोडली होती. कारण शंकरराव पाटलांनंतर रावसाहेबांकडे पाटीलकी येणार होती. शंकरराव पाटलांच्या खालोखाल रावसाहेबांना गावात मान होता आणि हा रावसाहेब सुद्धा सासऱ्यांच्या म्हणजेच बापू खोताच्या शब्दाबाहेर नव्हता. त्याच्या मदतीने बऱ्याच गोष्टी खोताला करता येणार होत्या आणि त्यामुळेच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करत होता. गावातली तरुण म्हातारी मंडळी सोप्यात जमली होती. बाजीबा सुद्धा बापूचे म्हणणे शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता, जोगणी आणण्यासाठी मला गावकऱ्यांची मदत लागणार आहे. गजा माळीसारखे शूरवीर मला हवे आहेत. मी एकटा काहीच करू शकत नाही, पण आता जोगणी परत आलीच पाहिजे. त्याचे म्हणणे ऐकून सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. पण जोगणी परत आणायची कशी? उघड उघड मारामारी करायची का? एकाने विचारले. बापू म्हणाला, गावाबाहेरची माझी 50 माणसे वाटेगावच्या माझ्या जावयाच्या घरी मुक्काम ठोकून बसली आहेत. आत्ता इथे सोप्यात साधारण 50 माणसे आहेत. अजून गावातली 50 माणसे जमा करू आणि देऊ दंगल उडवून. मी बाहेरची जी माणसे जमा केली आहेत त्यातली काही मांगांची तलवार रोखून धरतील, काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तेच जोगणी आणण्याचे महत्वाचे काम करतील. आपण थोडे अंतर राखून राहायचे आणि दंगल झाली, आपला माणूस जोगणी घेऊन आला की जोगणीचा पाठलाग करणाऱ्यांचे पाय तोडत आपल्या गावाकडे सटकायचे. हे सगळे ठीक आहे, पण भैऱ्या रामोशा आणि सावळ्याचे काय करायचे? दुसऱ्याने विचारले. सगळ्यांना खरे तर या दोघांचीच जास्त भीती वाटत होती. बापू म्हणाला, भैरे आणि सावळा जिथे असतील तिथे आपली 8 माणसे असतील आणि दंगल सुरू झाली की सगळ्यात आधी या दोघांचेच मुडदे पडतील. ते ऐकून सगळे इतके खुश झाले की जणू काही भैरू आणि सावळा यांचे खरोखरच मुडदे पडले आहेत असाच त्यांना भास झाला. काय कसे करायचे याची सगळी चर्चा झाल्यावर सगळे लोक उठून एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी तयारी करू लागले. घोडे हत्यारे घेऊन सगळे वेगवेगळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. काही वाटेगावात जाऊन पोचले, काही थोडे अंतर राखून लपून बसले, तर काहींनी सरहद्दीवर घोडी तयार ठेवली. कोण भैरू शोधू लागले, तर काही सावळ्याला निरखू लागले. सगळे जाऊन गर्दीत मिसळले. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. जोगणी निघायची वेळ झाली होती. पाटील त्यांच्या उसळणाऱ्या घोड्याला साज घालून तलवार घेऊन त्यावर बसले होते. 12 बलुती धावपळ करत होती. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, मोडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर पिराजी, साजूरकर निळाजी, घोंचीकर बळी हे मातब्बर मांग त्यात होते. सगळ्यांनी आपापल्या तलवारी उंचावून धरल्या होत्या. भाले कुऱ्हाडी घेऊन अनेक जण सज्ज झाले होते. फकीराने देवारातली तलवार घेतली आणि तो गबऱ्यावर बसला तसे आली मांगाची तलवार असे सगळे एकदम ओरडले. पण इतक्यात फकीराला पंतांचे बोलावणे आले आणि तो गाडी वाटेने एखाद्या झंझावताप्रमाणे पंतांच्या वाड्याकडे निघाला. फकीरा वाड्यात पोहोचला तेव्हा सावळा आणि भैरू चिंतातूर होऊन बसले होते. पंत सुद्धा काळजीत दिसत होते. त्यांनी पाटलांना सुद्धा बोलावणे पाठवले होते. फकीरा येताच ते गंभीर आवाजात म्हणाले, शिगावची माणसे गावात शिरली आहेत. आज काहीतरी घात होण्याची शक्यता असल्याची बातमी या भैरू आणि सावळ्याने आणली आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी सावध राहा. सगळ्यांवर कडक लक्ष ठेवा. बापूने आज जर पुन्हा जोगणी न्यायचा प्रयत्न केला तर त्याला आपल्या हद्दीच्या बाहेर जाऊ देऊ नका. फकीराच्या हातातली राणोजीची तलवार पाहून पंत म्हणाले, फकीरा, या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती आता तुझ्या हातात आहे. फकीराचे डोळे पाण्याने भरले. त्याच्या उरातली हिंमत त्याच्या डोळ्यात उतरली. पंतांनी त्या तिघांनाही, झटून प्रयत्न करा, मी सुद्धा आता जोगणी काढायला निघतो असे सांगून पाठवून दिले. ते तिघे वाड्याबाहेर पडले आणि पाटील वाड्यात आले. पंतांनी विचारले, गावात काय घडामोडी चालू आहेत? पाटील म्हणाले,
गावाच्या गल्लीबोळात आणि रावसाहेबांच्या वाड्यात काही नवीनच चेहरे दिसू लागले आहेत. हे ऐकताच बापूची चलाखी पंतांच्या लक्षात आली. पाटलांना सुद्धा शंका आलीच होती. दोघेही एकदम म्हणाले, आता जे व्हायचे ते होऊ द्या. 10 वर्ष झाली जीवाला नुसता घोर लागला आहे. आता याचा शेवट व्हायलाच पाहिजे. पंत पाटलांना म्हणाले, खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली तर फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतो. पाटील जायला निघाले आणि एकदम थांबले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. कोणी काहीच बोलले नाही, पण दोघांच्या मनात एकच भावना उसळून आली. आता जगलो तरच भेट. या भावनेने दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सर्व वाद्यांचा एकदम गजर झाला आणि हत्यारांच्या बंदोबस्तात जोगणी निघाली. महाराच्या थळाजवळ दौलती, राही, राधा जोगणीची वाट बघत उभे होते. फकीराने साधूला जवळ बोलावून त्याच्या मागून चालायला सांगितले. म्हणाला, माझ्या मागून येणाऱ्यांचा मुर्दा पाड. तसेच मुरा, बळी, चिंचणीकर, साजूरकर सगळ्यांना बातमी पोहोचव की दगा होणार आहे. लक्ष ठेवून राहा. एकमेकांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करणाऱ्यांच्या माना मारा. फकीराच्या सांगण्याप्रमाणे एकाकडून दुसऱ्याकडे अशी सगळ्यांना खबर पोहोचली. रामोशांनाही सांगितली. सगळे लढायला तयार झाले. जिथे रस्ता मोकळा मिळत होता तिथून फकीरा त्याचा घोडा काढत होता. साधू त्याच्या मागे मागे जात होता. त्या दोघांच्या मागून शंकरराव त्यांच्या घोड्यावरून सावधपणे जात होते. पुढे भैरू, सावळा आणि पंत होते. वातावरण तापले होते. कधी मारामारीला सुरुवात होईल सांगता येत नव्हते. जोगणी महाराच्या थळात आली. दौलती, राही आणि राधाने दर्शन घेतले. तिथून जोगणी पुढे सरकली आणि नवीन माणसे जवळ येऊ लागली. हत्यारं बाहेर निघू लागली आणि अचानक गाडीवाटेने मांगांच्या चिंचे खालून घोड्यावर बसून बापू खोत आला. सगळ्यांची नजर त्याच्याकडे वळली. नकळत पहाऱ्याची पकड सैल झाली. माणसं एकमेकांवर तुटून पडली. सगळे लढत होते, पण फकीरा मात्र बापूवर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल वाढत चालली होती आणि अचानक जोगणी गेली असे कोणीतरी ओरडले. जोगणीचा पहारा सैल झाल्याचा फायदा उचलून एक माणूस खोबऱ्याची वाटी घेऊन थेट बापूकडे धावत पळत सुटला. ते बघून फकीराने हळूच गबऱ्याला टाच मारली. त्याच्या मागे साधूही निघाला. पाटलांना फकीरा नक्की काय करतोय हे कळत नव्हते. त्या माणसाने खोबऱ्याची वाटी बापूला देताच बापूने त्याचा घोडा उलटा फिरवला. ते बघून फकीराच्या गबऱ्याने वेग धरला. आता जोगणी जवळची दंगल कमी झाली होती आणि सगळ्यांचे लक्ष बापू आणि फकीराकडे लागून राहिले होते. आपली जोगणी आता जाते की काय या विचाराने सगळ्यांनी श्वास रोखून धरले. फकीराने खोताला गाठले. तो खोताच्या डाव्या बाजूला गेला, जेणेकरून खोताला डाव्या हाताने वार करणे कठीण जाईल. पण तसे असून सुद्धा खोताने फकीरावर तलवार उगारली. फकीराचे लक्ष होतेच. त्यांनी मोठी सकट ती तलवार उडवली आणि गबराला टाच मारून सरळ खोताच्या घोड्यावर त्याचा घोडा घातला. हातासहित हत्यार गमावलेला खोत घाबरला आणि त्याने घोड्यावरून खाली उडी मारली. फकीराने आता गबऱ्याला भर वेगाने खोताच्या अंगावरून नेले आणि पुन्हा मागे फिरला. गबऱ्याच्या टापांखाली तुडवला गेलेला खोत गडबडीने उठला आणि केविलवाणा चेहरा करून त्याला सोडून देण्याची विनवणी करू लागला. म्हणाला, ही जोगणी घे, पण मला मारू नको. खोताच्या हातातली वाटी घेऊन फकीराने त्याला ताकीद दिली. म्हणाला, तुझी तलवार आहे तिथेच पडू दे. तुझा घोडा आणि जीव घेऊन पळून जा. परत इथे येण्याची हिम्मत करू नकोस. इथे फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून फिरत असतं हे लक्षात ठेव. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत सुटला. गावातली दंगल थांबवून सगळेजण फकीराकडे धावत आले. पंतांनी फकीराला काय झाले म्हणून विचारले. फकीराने ती मुठीसहित तुटलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढे ठेवली. ती बघताच सगळ्यांनी एकच गर्जना केली. बापाचे नाव राखलेस असे म्हणून पंतांनी फकीराची पाठ थोपटली तर शंकररावांनी मिठी मारली. फकीराने ओरडतच जोगणी खोताकडे कुणी दिली असे विचारले. मुरा म्हणाला, साताऱ्याच्या दुलामांगाने. त्याला घेऊन चावडीत या आणि जोगणी पुढे चालू द्या असे पंत म्हणाले. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीत पाठवून पाटलांनी पुन्हा जोगण्या चालू केल्या. दौलती, राही, राधाने फकीराला मिठ्या मारल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले तेव्हा भैरू आणि सावळाने दुलारी मांगाला तिथे आणून बांधून ठेवले होते. रात्री त्याची चौकशी करताना जीवे मारण्याची धमकी दिल्यावर दुलाने सगळी हकीकत सांगून टाकली. हा दुलारी साताऱ्यात सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यावर होता. तिथल्या सरकारी अंमलदाराने त्याची आणि खोताची भेट करून दिली होती. पुढे त्यांची मैत्री झाली
आणि त्या मैत्रीसाठीच तो आज खोताला मदत करायला इथे आला होता. गेले 2 दिवस तो रावसाहेबांच्या वाड्यातच राहत होता. गावात दंगल कशी घडवून आणायची याचे सगळे डावपेच त्यानेच आखले होते आणि हे सगळं रावसाहेबांना माहित होते. रावसाहेब या सगळ्यात सामील आहे हे ऐकून पाटील आणि पंतांचे डोके सुन्न झाले. पण ही गोष्ट लवकरात लवकर लक्षात आल्याने त्यांना आनंदही झाला. शेवटी दुलारी सरकारी नोकर असल्याने इथल्या भांडणात तू पडू नकोस. या वेळेला तुला क्षमा करून सोडून देत आहोत. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, अशी ताकीद देऊन पंतांनी त्याला सोडले. हे जोगणी प्रकरण सुद्धा खूपच गाजले. राणोजी सारखीच फकीराची कीर्ती गावोगावी पोहोचली. वाटेगावातले सगळे फकीराचा पराक्रम बघून खुश झाले होते. दौलती, राही, राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरूला खूप आनंद झाला होता. या आनंदात ते आपल्या जखमा सुद्धा विसरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बेळगावला निघताना सावळा आधी फकीराची भेट घ्यायला गेला. त्याने फकीराला मिठी मारली. त्याचे डोळे भरून आले. म्हणाला, काल नाव गाजवलंस, माझ्या मनासारखे झाले. फकीराने सावळाला आता परत कधी येणार असे विचारले. सावळा लाचार स्वरात म्हणाला, ते मी कसं सांगू. काळ्या पाण्याची शिक्षा झाली असती तर आतापर्यंत शिक्षा भोगून परत आलो असतो. पण हा कसला वाईट कायदा माझ्या मागे लागला आहे. काही खटपट का करत नाही असे फकीराने विचारले. सावळा म्हणाला, कोण करणार खटपट, आमचं कोण ऐकून घेणार. फकीराने विचारले, पंतांना का नाही सांगत. सावळा म्हणाला, त्यात काय सांगायचे, त्यांना दिसत नाही का. आता 8-9 वर्ष झाली वतनदार असून वनवासाचे जीवन जगतोय. एवढे बोलता बोलता सावळ्याचा गळा दाटून आला. स्वतःला सावरून तो पुढे म्हणाला, आता गाव सोडावासा वाटत नाही. हे ऐकून फकीराला वाईट वाटले. तो म्हणाला, मी बघतो पंतांशी बोलून, तू काही काळजी करू नकोस, मी करतो काहीतरी. सावळा हसून म्हणाला, हो हो, करा काहीतरी. मला परगावात मरू देऊ नका. माझी हाडं माझ्या गावात पडावीत. माझ्या मड्याला सगळ्यांचे हात लागावेत. मला दुसरीकडे कुत्र्याचे मरण येऊ नये असे मला वाटते. हे ऐकून फकीराच्या काळजाचे पाणी झाले. सावळा सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेला. पण त्याचे शब्द मात्र फकीराच्या कानात घुमत राहिले. चिंचेच्या झाडाखाली कितीतरी वेळ सावळासाठी काय करता येईल याचा विचार करत फकीरा उभा राहिला होता. इतक्यात मळ्याकडे निघालेल्या विष्णुपंतांच्या घोड्याच्या टापांचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो भानावर आला. फकीराला असे विचारात पडलेले पाहून पंतांनी घोडा थांबवला आणि काय झाले म्हणून विचारले. एवढ्याशा पोरासाठी पंतांनी घोडा थांबवल्याचे बघून मांगवाड्याला आश्चर्य वाटले. फकीरा गंभीर आवाजात म्हणाला, आबा, सावळा नाना बेळगावला गेला. पंतांनी विचारले, मग तुझे काय म्हणणे आहे. फकीराने विचारले, का गेला. पंत विचारात पडले. म्हणाले, सरकारने त्याला गुन्हेगार म्हणून हद्दपार केले आहे. फकीराने पुन्हा विचारले, काय गुन्हा केला सावळा नानाने. पंत म्हणाले, काहीच नाही. सरकारकडे तसा काहीच पुरावा नाही. फकीरा म्हणाला, मग हे कोण विचारणार सरकारला. पंत म्हणाले, आले माझ्या लक्षात. विचारले पाहिजे आणि मीच ते विचारणार. तू जा आता घरात. पंतांचा घोडा भरधाव वेगाने तिथून निघून गेला. फकीरा आणि पंतांचे बोलणे अख्ख्या मांगवाड्याने ऐकले आणि फकीराच्या रूपात आपल्याला तारणहार मिळाल्याची जाणीव त्यांना झाली. आता आपलेही सुखाचे दिवस येतील. फकीराच्या सांगण्यानुसार जर पंत साताऱ्याला गेले, भांडले तर कायदा बोथट होईल. परगावात जाऊन दिवस काढायचे आपल्या मागे लागलेले दुर्दैव संपेल. आपल्याला आपल्या गावात जिथे आपला जन्म झाला तिथे आपल्या माणसात राहता येईल, तिथेच मरता येईल. असेच सगळे व्हावे असे म्हणत मांग आपापल्या घरी गेले आणि 15 दिवसांनंतर पंत साताऱ्याला रवाना झाले.